मित्रांनो, मी पपईच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. ऑगस्ट महिना आहे 2026चा आणि बाजारभाव पपईला चांगले आहे. परंतु कधी-कधी काय होतं माहिती आहे का, असं ढगाळ वातावरण असतं आणि ढगाळ वातावरण, कंटिन्यू पाऊस. त्याच्यामुळं हे जे फुलं असतात मित्रांनो, तर ते अशा प्रकारे गळून जातात. अशा प्रकारे करपल्यासारखे होतात मित्रांनो आणि जास्त फुलगळ झाल्यामुळं आपल्या पपईला सेटिंग होत नाही. आणि अजून एक पॉईंट लक्षात घ्या, पपईचं कसं असतं माहिती आहे का, ह्या ठिकाणचं एकदा फुलं गळून गेले, तर याला डायरेक्ट जे फळ आहे तर ती वरतीच लागणार आहे. इथं पुन्हा एकदा रिपीट फ्लॉवरिंग होत नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे खाली पपईच्या खोडापाशी जेवढे खाली खाली जे फळं लागतील त्याची साईज चांगली असते मित्रांनो. साईज आणि उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला खालच्या साईडचा जो माल आहे तर तो पकडणं गरजेचं आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र विशाल. सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की पपई पिकातील फुलगळ का होते आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, ढगाळ वातावरण, कंटिन्यू पाऊस, बुरशीजन्य रोगांचा जास्तीत जास्त जर अटॅक झाला तर कदाचित फुलगळ ही होऊ शकते. परंतु तुम्ही साईटला पाहू शकता अशा प्रकारे ज्या फळमाश्या असतात मित्रांनो, फ्रूट फ्लाय, तर यांचा जरी तुमच्या शेतामध्ये जास्त प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा जी फुलगळ आता ह्या ज्या फळमाश्या काय करतात, येतात आणि नाजूक फुलाच्या अवस्थेमध्ये त्यांचे अंडे घालून जातात. आणि कधी कधी काय होतं माहिती का, सुरुवातीच्याच काळामध्ये, आता इथं एक एक्झाम्पल आहे पहा, सुरुवातीच्या काळामध्ये फुलाचं रूपांतर फळात व्हायला सुरुवात झालेली राहते. परंतु अशा टायमाला ज्या फळमाशा आल्यानंतर, अंडे घातल्यानंतर जे काही हे नाजूकसे फळं आहेत पहा मित्रांनो, तर हे असे कमकुवत होऊन गळून जाऊ शकतात. तर कारणं तर तुम्हाला समजले, एकतर बुरशीजन्य रोग किंवा जास्तीत जास्त फळमाशीचा अटॅक असेल तर तरीसुद्धा हे जे फ्लावर ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे पपई शेतामध्ये तर तो येऊ शकतो. तर मित्रांनो, बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये नेटिओ या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 12 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, ॲझोस्ट्रॉबिन प्लस टेबिकोनॉझॉल हा घटक असलेलं ॲझॅकॉन या नावाच्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. दोघांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे. जास्तीत जास्त जर फळमाशीचा अटॅक असेल मित्रांनो, तर फळमाशीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ज्या पाटील बायोटेक कंपनीचे अतिशय उत्कृष्ट आणि खूप चांगला रिझल्ट असलेलं जे मक्षकारी सापळे येते पहा, तर मक्षकारी सापळ्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त फळमाशीचा अटॅक असेल तर आपल्याला 15 ते 20 जे मक्षकारी सापळे आहेत तर ते 1 एकर क्षेत्रामध्ये बसून घेणं गरजेचं आहे. आता याच्यासोबतच फळमाशाचा एकदमच हेवीली अटॅक असेल तर आपल्याला एखादं चांगलं उग्र गॅस पॉयझन असलेलं कीटकनाशक येतं तर त्याचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. एक बुरशीनाशक आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे फवारणीमध्ये. त्याच्यासोबत गॅस पॉयझन असलेलं फेन्थोएट 50% हा घटक असलेलं एकतर फेंडॉल येतं किंवा धानुका कंपनीचं धानुसान येतं. फेंडॉल किंवा धानुसान याच्यापैकी आपल्याला कोणतंही एक घ्यायचं आहे. 40 मिली एक बुरशीनाशक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फ्लावर ड्रॉपिंग थांबवण्यासाठी आपल्याला एक चांगल्या बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच जास्तीत जास्त फ्लावरिंग होण्यासाठी, चांगली सेटिंग होण्यासाठी एक झकास गोल्ड या नावाचं औषध आहे पहा. आपल्याला झकास गोल्डचा वापर करायचा आहे 5 मिली. आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर वापरा. अशा प्रकारे एक बुरशीनाशक, एक गॅस पॉयझन, झकास गोल्ड आणि सिलिकॉन बेस स्टिकर वापरून जर आपण सध्याच्या काळात फवारणी केली आपल्या पपईच्या प्लॉटमध्ये तर आपल्याला जो चांगला रिझल्ट आहे फ्लावर ड्रॉपिंग थांबण्यासाठी आणि चांगली सेटिंग होण्यासाठी तर तो भेटलेला पाहायला मिळेल. याच टप्प्यामध्ये मित्रांनो, फुलाचं रूपांतर लवकरात लवकर पपईमध्ये म्हणजे फळामध्ये होण्यासाठी आपल्याला काही विद्राव्य खतं ड्रिपनं सोडायचे आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही जे सॉल्व्हिग्रो ट्विन फ्लावर या नावाचं एक विद्राव्य खत आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 0% नायट्रोजन, 42% फॉस्फरस आणि 47% पोटॅशियम या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते. तर आपल्याला सॉल्व्हिग्रो ट्विन पॉवर या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे 2.5 ते 5 किलो प्रति एकरासाठी. आता तुमचे 1 एकर क्षेत्रामध्ये 1000 झाडाच्या आसपास सध्या झाडं उपस्थित आहेत तर अशा टायमाला 5 किलो सोडा. परंतु 1000 झाडापैकी 300 झाडं खराब झालेत, व्हायरसनी गेलेत, तर अशा टायमाला 2.5 किलो प्रति एकरासाठी जे सॉल्व्हिग्रो ट्विन पॉवर आहे तर हे सोडा. मित्रांनो, हे विद्राव्य खत इतकं जबरदस्त आहे, याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईड फ्री विद्राव्य खत आहे मित्रांनो. सोडियम आणि क्लोराईड फ्री असल्यामुळं याचा अपटेक आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त होतो. त्याच्यासोबतच इतर विद्राव्य खतांच्या तुलनेमध्ये जिथं तुम्हाला 5-6 किलो दुसरे विद्राव्य खतं जसं 05234 वगैरे आहे, जिथं तुम्हाला 5-6 किलो वापरावं लागतं तर तिथं फक्त 2.5 किलो ट्विन पॉवर या विद्राव्य खताचा वापर करा ड्रिपनं. जबरदस्त सेटिंग तुमच्या पपई पिकामध्ये सध्याच्या काळात होऊ शकते. हे व्यवस्थापन करून पहा मित्रांनो. तुम्हाला याचा रिझल्ट कसा येतोय व्हिडिओच्या खाली कमेंट करून निश्चित सांगा. आणि अवश्य मित्रांनो, हा जो काही फ्लावर ड्रॉपिंग आणि थोडी शेटिंग झाल्यानंतर आता इथं पहा बुरशीचा अटॅक तुम्हाला सहज डोळ्याने दिसू शकतो. पांढऱ्या रंगाची बुरशी वाढली आहे. कदाचित याच्यावरती अगोदर जी फळमाशी आहे त्याने डंक मारला असेल. डंक मारल्यानंतर हे जे नाजूकचं फळ आहे तर ते 2-4 दिवसात खराब होतं आणि आपल्या पपई पिकामध्ये सेटिंग जी आहे तर ती
होत नसते. मित्रांनो, व्हिडिओला आवर्जून लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत राम राम.